अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकांच्या स्थलांतरास आता विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने प्रमुख विदर्भ दर्शविल्याचे दिसून येत आहे। 11 डिसेंबर रोजी राजकमल चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले। आंदोलन दरम्यान मॉडेल रेल्वे स्टेशन स्थानांतर विनाअट स्थगित करण्यात यावे, रेल्वे पूल विनाविलंब दुरुस्ती करण्यात यावी, इतवारा उडान पुलाचे काम तात्काळ करण्यात यावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या। मॉडेल रेल्वे स्थानक स्थानांतर करण्यामागे कट कारस्थान असून यामागे भूमाफिया राजकीय माफिया असल्याची प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट करण्यात आली। यावेळी विदर्भ राज्य आंदोलन समिती पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य PR राजपूत, विदर्भ राज्य आंदोलन समिती शहर अध्यक्ष रियाज अहमद खान, रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर सह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध संघटना पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते। आंदोलन समितीचा, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा, अरे लेके रहेंगे रेल्वे पूल सुरू। मी रियाज अहमद खान, विदर्भ राज्य आंदोलन समितीचा शहर अध्यक्ष। आज विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मॉडेल रेल्वे स्टेशन स्थानांतरित करण्याचं जे कट कारस्थान रचण्यात आलेलं आहे याच्यामागे भूमाफिया आणि राजकीय माफिया यांचा घाट आहे। यांना हे सर्व स्थलांतरण करून जमीन आपल्या कब्जामध्ये घ्यायची आहे, त्याच्यावर मलिदा खायचा आहे, तसंच बिल्डर लॉबीलाही आपलं स्वार्थ पूर्ण करायचा आहे। त्याच्यासाठी हे सर्व घाट रचण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, लोकांना हे पुलियाची राहदारी बंद करून लोकांना वेठीस धरण्यात आलेलं आहे। कारण लोकांची मानसिकता तयार व्हायला पाहिजे की जर हा पूलही इथून गेला आणि मॉडेल रेल्वे स्टेशन इथून चालला गेला दुसऱ्या ठिकाणी तर आपल्यासाठी चांगला सोयीचं होईल, म्हणून त्यांनी लोकांना वेठीस धरून ही राहदारी पुलावरची बंद केलेली आहे। यावर BNCचं आतापर्यंत कोणतंही एक्सप्लेनेशन नाही आहे की राहदारी का बंद करण्यात आलेली आहे। तसं ह्या पुलावर सर्वात लांब अप्रोचेस आहे, ते जसेचे तसे आहे, त्याला काही रिपेअर करायची आवश्यकता नाही। मधला जो पोर्शन आहे त्यालाच फक्त रिपेअर करायची आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे वलगावमध्ये आपण स्ट्रेंथिंग केलं वलगावच्या पुलाचं, त्याप्रमाणे यालाही स्ट्रेंथिंग करण्यात येते आणि कमी खर्चामध्ये लवकरात लवकर ते पूर्ण होतं। आणि जर या पुलाची राहदारी सुरू करण्यात आली नाही ऑटोसाठी किंवा 4 व्हीलरसाठी तर आम्ही 8 दिवसानंतर। अर्चना रक्ष, विदर्भ न्यूज, अमरावती।